नमस्कार. काल गोव्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी 22,000 सरकारी नोकऱ्या देणार. घोषणा केली. किती अस्तित्वात येते ते मग कळेल पुढे. याच्यावर प्रतिक्रिया देताना विश्वजित राणे आरोग्यमंत्री म्हणाले की प्रमोद सावंत हे जादूगार आहेत, असं त्यांनी वाक्य म्हटलं. प्रमोद सावंत हे जादूगार आहेत. अरे काय जादूगार आहेत? नोकऱ्या देणं याच्यात काय जादू आहे? जादूगार त्याला म्हणतात. प्रमोद सावंतला घडवला कोणी? पर्रीकरान. दामू नायकाला घडवला कोणी? पर्रीकरान. स्वतः विश्वजित राणे जो काँग्रेसमध्ये बिघडलेला होता त्याला BJPमध्ये आणून त्याला घडवला कोणी? पर्रीकरान. आता मला सांगा, प्रमोद सावंतांनी असे या अर्ध्या वर्षात तो मुख्यमंत्री आहेत त्यांनी किती नवीन नेतृत्व जन्मास घातलं? कोणाकोणाला त्यांनी घडवले? हां, त्याने जादूगिरी एकच केलेली आहे. काय जादूगिरी केलेली आहे? काँग्रेसचे घोडेबाजार म्हणतात ना, घोडेबाजार म्हणजे दुसऱ्या पक्षातले आमदार फोडून इकडे आणणं, त्याला म्हणतात घोडेबाजार. प्रमोद सावंतांनी जादूगिरी काय केली? त्याने काँग्रेसचा घोडेबाजार केला नाही, घोड्याचा तबेलाच इकडे आणला. म्हणजे तबेला सकट घोडे, काँग्रेसचे 10 आमदार जे घोड्या तबेल्यात होते सगळा तबेला इकडे आणला. ही जादूगिरी आहे? नाही, मला ते जादूगार आहेत या शब्दाचं कोणत्या अर्थाने जादूगार आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला जरा विचार करत होतो मी, जादूगार काय जादू, अशी काय जादू केली आणि एकदम कायापालट केला की काय? असं कोण नवीन नेतृत्व जन्माला आलं की काय? प्रमोद सावंतने असं काय केले जादू? त्याचा मी विचार करत असताना मला हे आठवलं अचानक. अरे तुला घडवला पर्रीकरांनी जे आता जे पर्रीकरांचे जे प्रोजेक्ट होते त्यावेळेचे अटल सेतू वगैरे वगैरे तेच चालू आहे. नवीन कुठला मोठा प्रोजेक्ट आलेला आहे? आणि जे काय आले ते लोकांच्या सत्यानाथासाठी प्रोजेक्ट आलेले आहेत. तो मेरशीला कुठेतरी कसला तरी मोठा काहीतरी मॉल येणार असता वगैरे, लोकांनी कडाडून विरोध केला ना. पण तुम्ही जादूगार म्हटलं म्हणजे ते जादू करतो. लोकांनी आता जादूगिरी दाखवायला पाहिजे. लोक 27मध्ये काय जादू करतात ते आता बघूया. तुमचं सगळं हे मंत्री वगैरे जे कोण आहेत ना, तुम्ही फक्त जनतेला गृहीत धरून चालू नका. हो, तुमच्या मनातले मांडे खाऊ नका. जनतेच्या मनात काय आहे ते जनता पश्चिम बंगालमध्ये दाखवलं ना. तुमच्यावर इतकं जर प्रेम उतू लोकांचं गेलं तर पुन्हा तुम्हाला निवडून देतील. त्यामुळे तुम्ही दावा ठोकू शकत नाही आम्हीच येणार जादूगर. असले भंपकबाजी म्हणतात त्याला, भंपकबाजी. कृपया असली वक्तव्य देण्यापासून स्वतःचा बचाव करा आणि काम करा जनतेची.